चला आज आपण बनवूया मेंदू वडे. डाळ चांगली बारीक वाटून घेतलेली आहे. रात्रभर भिजत टाकली होती, त्यामध्ये मीठ टाकून घेतले आहे आणि हातानेच छान असं मिक्स करून घेऊया. बघा कशी छान मिक्स करून घेतली. चला आता आपण सांबार बनवूया. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये गंगाफळ, टोमॅटो आणि वांगे हे टाकायचं आणि कुकर लावून द्यायचं शिजवायला. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, सांबार मसाला घेतलेला आहे, इमली पण घेतलेली भिजत ठेवून आणि डाळ शिजलेली रेडी आहे आपली. मिरची, मोहरी, जिरं हे पण घेतलेलं आहे. फोडणी देऊया. टोप ठेवलेलं आहे, त्यामध्ये ऑइल टाकूया. मोहरी टाकली, जिरं टाकूया, मोहरी टाकूया, कढीपत्ता टाकूया, ऑनियन टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हिंग पण टाकायचं. हळद टाकली, लाल तिखट टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ पण टाकायचं थोडंसं. टोमॅटो टाकूया, व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. सांबार मसाला टाकायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर इमलीचं पाणी टाकायचं त्यामध्ये. नंतर शेंगा टाकायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेंगा टाकून कोथिंबीर टाकायची, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. नंतर बॉईल केलेली डाळ टाकायची, व्यवस्थित ते पण छान मिक्स करून घ्यायचं. बघा रेडी आहे आपला सांबार मसाला. चला मग आता वडे बनवूया. कढई ठेवलेली, तेल तापायला. तेल तापल्यानंतर वडे तळूया. हे बघा पीठ पतलं झालं, त्यामुळे चाळणीवर असं करायचं. पतलं झालं तर असेच करायचे वडे, छान चाळणीवर छान येतात गोल गोल. बघा मी कशी टाकते तसं करायचं. थोडंसं ओला हात घ्यायचा आणि थापायचा आणि गोल करायचा आणि टाकायचं. चला आता वडे व्यवस्थित तळून घेऊया आपण. कसे झाले सर्व सेम असे चाळणीनेच टाकायचे पतले झाल्यानंतर. थोडेसे ब्राऊन होऊन द्यायचे. बघा रेडी आहे आपले वडे. कशी वाटली मेंदू वड्याची रेसिपी? या खायला. कसे झाले ते पण सांगा. बाय.